याकोबाचा 4:3 तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता. यस, प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला अद्भुत वचन दिलेलं आहे. आणि परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की जे काही आपण आपली आज या जगिक जीवनामध्ये जे सत्य परिस्थिती आपण अनुभवत आहोत त्याबद्दल परमेश्वर इथं आपल्याला सांगू इच्छित आहे. होय माझ्या बहीण भावांनो, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करणे म्हणजे काय? आपल्या अनगिनत डिमांड्स करणे. होय, आपल्याला जे काही वाटतं ते आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूनच मागत असतो. पण परमेश्वर काय सांगत आहे इथे आपल्याला की तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. होय, कारण बऱ्याच गोष्टी आपण परमेश्वराकडे व्यर्थ बडबड करून मागत असतो, पण ते आपल्याला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. होय माझ्या बहीण भावांनो, अयोग्य प्रकारे मागणे म्हणजेच काय की परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध मागणे, परमेश्वराला ना आवडत्या प्रकारे मागणे किंवा ना आवडणाऱ्या गोष्टी आपण मागणे, म्हणजेच आपले चैनी करता खर्चावे म्हणून मागता. होय माझ्या बहीण भावांनो, आपण जगिक जीवन जगत असताना बऱ्याच ठिकाणी पाहतो की लोक काय करतात, खाणं पिणं हौस मौज ह्या गोष्टीमध्ये हे जग भरकटलेलं आहे. आपण इतर जाती जेव्हा पाहतो ते सांगतात की जीवन एकदाच आहे, त्यामुळे ह्या जीवनामध्ये काय करा, तुम्ही सर्व हौसमौज करून घ्या. पण परमेश्वर आपल्याला तसं सांगत नाही आणि तशी मुभाही परमेश्वराने आपल्याला दिलेली नाही माझ्या प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. होय, कारण परमेश्वर हा महान आहे. तो आपल्यासाठी उत्तमात उत्तम त्याने वाटा निवडलेला आहे, ठेवलेला आहे माझ्या बहीण भावांनो. परंतु अयोग्य प्रकारे मागणे आणि फक्त चैन करावी, खर्च करावं, इतर जातीसारखं इतर लोकांसारखं आपण जगावं अशी परमेश्वराची इच्छा नाही आहे. म्हणूनच परमेश्वराने काय केलेलं आहे की त्या आपल्याला आपण ज्या चुकीच्या प्रकारे चुकीच्या मागण्या करतो तो परमेश्वर आपल्याला देत नाही. आपण मागतो परंतु आपल्याला ते मिळत नाही माझ्या बहीण भावांनो, कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की सर्वांचं काय व्हावं, तारण व्हावं, सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, कोणाचाही नाश होऊ नये. म्हणूनच परमेश्वर काय करतोय, आपल्याला इथे पारखून पाहतोय आणि म्हणूनच सांगत आहे की आपण काय करा, ह्या जगिक जीवनात फसून राहू नका. तर काय करा, परमेश्वराच्या राज्याचा आपण जर शोध घेतला ना, तर ह्या जगिक गोष्टी काय आपल्या मागे येतील असं परमेश्वराचं वचन सांगतं माझ्या प्रियांनो. तर आपण काय केलं पाहिजे की अधिक आणि अधिक आपण परमेश्वराच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. आमची नाही तर तुझी इच्छा, तुझी योजना आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे देव बाप्पा म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. इतर जातीच्या लोकांसारखं न करता आपण परमेश्वराला आवडेल असंच आपण जगलं आणि वागलं पाहिजे माझ्या प्रियांनो. तर ह्या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि एक हलकीशी छोटीशी चेतावणी समजून आपण याचं चिंतन मनन सुद्धा करणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जेटिक सामर्थ्यशाली वचनं पाहतो प्रियानो, तसंच हे सुद्धा परमेश्वराचंच वचन आहे. याला सुद्धा आपल्याला कानाडोळा करता कामा नये किंवा आपण ह्या वचनाला सुद्धा दुर्लक्षित करता कामा नये, कारण बायबलमधलं हरेक वचन हे सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. होय माझ्या बहीण भावांनो, सत्य आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की फक्त पॉझिटिव्ह सामर्थ्यशाली वचनावरच आपण आनंद न करता असे काही हलकेसे जे आपल्याला चेतावणी म्हणजे काय की आपण जे चुका करू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून हे वचन आज कदाचित आपल्यासाठी परमेश्वरानं दिलं असेल. मला माहिती नाही की कोणाला ह्या वचनाची आवश्यकता होती माझ्या बहीण भावांनो, पण माझा विश्वास आहे की व्यर्थ वचन कुठलंही नसतं. परमेश्वराची योजना ही खूप आगापे आहे, त्याचं प्रेमसुद्धा खूप आगापे आहे. तर आपण विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे माझ्या प्रियांनो. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजच्या. हो परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी, ह्या वेळेसाठी आणि ह्या अद्भुत अशा वचनासाठी मी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. माझ्या राजा, किती सुंदर अद्भुत वचन दिलंस तू बाप्पा, कारण ह्या वचनाची खरंच मला सुद्धा कुठे ना कुठे गरज होती माझ्या राजा.
मी हे वचन माझ्यासाठी होतं म्हणून मी ग्रहण करते माझ्या परमेश्वरा. तसंच आम्ही हे जगिक जीवन जगत असताना बाप्पा आमच्याकडून कळत न कळत होणाऱ्या चुकांसाठी तो आम्हाला क्षमा कर, अपराधांची क्षमा कर माझ्या राजा. हो देव बाप्पा, व्यर्थ बडबड न करता स्वतःच्या चैनीसाठी हौस मौज करावी म्हणून आम्ही तुझ्याकडे चुकीच्या प्रार्थना करू नये यासाठी आम्हाला ज्ञान, बुद्धी आणि तू समज दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण तू महान असा बाप आहेस देव बाप्पा. तू आम्हाला उत्तमात उत्तम वाटा देणार आहेस माझ्या राजा. हो परमेश्वर, आम्ही विश्वास ठेवून तुझ्या चरणी येतो माझ्या परमेश्वरा. तू माझ्या सर्व यूट्यूबच्या परिवाराला ब्लेस कर माझ्या राजा. त्यांच्यातील ज्या काही उणीवा आहेत माझ्या परमेश्वरा त्या काढून टाक माझ्या राजा. आणि योग्य प्रार्थना मोजक्या शब्दात तुला आवडेल अशी प्रार्थना करण्यास मला तू शिकव माझ्या बाप्पा. तू असं करतोस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.